पूर्ण होण्याच्या खामगाव ते शेगाव ही जी पायी वारी आहे ती करतात. संत गजानन बाबांना एवढंच मागू इच्छितो की आमच्या परिवाराला खूप म्हणजे सगळ्या याच्यातून मुक्त करावं आणि त्याचबरोबर जी आपली सर्वसामान्य सर्व जनता आहे किंवा भक्त आहे त्यांचे सगळे दुःख हरण करावं. सर्वांसाठी त्यांनी एक मागणी केलेली आहे की सर्वांचं दुःख हरण या ठिकाणी याच त्यांची मागणी आहे आणि ती मागणी या ठिकाणी गजानन महाराज पूर्ण करतील. पण जातो आहे संत नगरीमध्ये श्री गजानन महाराजांच्या पालखीच्या पाठीमागे काही भक्त आपल्याला भेटलेले आहेत. आमचे मार्गदर्शक आहेत राजेशजी देशमाने, दैनिक सामनाचे विभागीय या ठिकाणी ते कार्यरत या ठिकाणी आहेत आणि आज पायी चालतायत. पण काय वाटतंय आपल्याला? काही नाही, गजानन महाराजांची प्रेरणा आहे आणि गजानन महाराजांच्या आशीर्वादानं आता आम्ही 10-11 किलोमीटर पायी वाटचाल आता पूर्ण केली. 4 पायात ऑपरेशन आहे, काही आतापर्यंत तरी काही जाणवलं नाही. पण काय सांगणार गजानन महाराजांचे आपण लीन या ठिकाणी होत आहे आणि हळूहळू या ठिकाणी आपण ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करता येईल. गजानन महाराजांचा आशीर्वाद जिथं आहे तिथं ध्येयप्राप्ती होती. श्रद्धा जिथं आहे तिथं महाराजांचं जिथं श्रद्धा आहे महाराजांचा आशीर्वाद मिळतो. बरं, लिखाणांच्या माध्यमातून अनेक न्याय आपण या ठिकाणी दिलेला आहे. सामनांच्या माध्यमातून प्रखर भूमिका आपण या ठिकाणी मांडता येईल. काय म्हणजे अन्य अत्याचाराला लाच आणि चांगल्याला साथ सामनाचं धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे. आणि धार्मिक आध्यात्मिक क्षेत्र आणि आम्ही दैनिक सामनानं यावर्षीचं जे दिनदर्शिका काढलेली ती गजानन महाराजांचं सेवा कार्य याच्यावर काढले. मागच्या वर्षी त्यांच्या गजानन महाराजांचे जे स्थळ होते त्याच्यावर दिनदर्शिका काढली होती. यावर्षी जे सेवा प्रकल्प आहे गजानन महाराजांचे ते संपूर्ण महाराष्ट्रात जावे म्हणून यावर्षी दिनदर्शिका काढलेली आहे. आणि महाराजांचं कार्य आणि संस्थांचं कार्य इतकं अफाट आहे की देशभरात असं संस्थान तुम्हाला दुर्मिळ असं सापडणार नाही. की स्वच्छता, पारदर्शकपणा असं संस्थान कुठेही हिंदुस्थानात तुम्हाला पाहायला मिळणार नाही. संस्थानं याच्यापेक्षा 10 पट मोठाले संस्थान आहे. पण कुठेही गेले हिंदुस्थानमध्ये की नेहमी गजानन महाराजांचं नाव घेतात की असं संस्थान फक्त बुलढाणा जिल्ह्यातलं शेगावच आहे. तर अशा पद्धतीची मांडणी त्यांनी केलेली आहे की संत गजानन महाराजांचं जे सेवाभाव जे कार्य आहे त्या सेवाभावाचं कार्याचं त्यांनी कौतुक केलेलं आहे. आणि त्यांच्या दैनिक सामनाच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांचं जे जीवनचरित्र आहे ते सुद्धा त्यांनी महाराजांना समाधी घेताना 3 गोष्टी सांगितलेल्या होत्या की दर्शन थांबवू नका, कोणाला 3 दिवसाच्या वर राहू देऊ नका आणि धनसंचय करू नका. या 3 गोष्टीचं हे संस्थान काटेकोरपणे अंमलबजावणी करतं. या ठिकाणी पालन या ठिकाणी सेवाभाव या ठिकाणी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी श्री संत गजानन महाराज संस्थेच्या या ठिकाणी आहे. आज आपण या ठिकाणी श्री संत नगरीमध्ये आपण दाखल होतोय आणि आज आपल्याला मधामध्ये आमचे परममित्र राजेशजी मोर आपल्याला भेटलेले आहेत. अतिशय आनंद, म्हणजे हा आनंद शब्दामध्ये वर्णनच करू शकत नाही, इतका आनंद वाटला आम्हाला. ॲक्च्युली आम्ही ह्या पायी वारीसाठी गेल्या 10 वर्षापासून प्रयत्न करतोय, पण खरोखर आम्हाला आमच्या मित्राच्या सहवासामुळे योग आला त्या वारीला येण्याचा. खरंच खूप अप्रतिम, म्हणजे इतका आनंद. आम्ही अर्ली इन द मॉर्निंग साधारणतः 6च्या दरम्यान या वारीला प्रारंभ केला खामगाववरून आणि खरंच हा आनंद ध्वनित आणि अद्वितीय खरंच. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी मूळ रहिवासी आहेत आणि आज छत्रपती संभाजीनगरला या ठिकाणी राहतो आहे. प्रगती या ठिकाणी होते आणि बाबांची नाही, खरंच बाबाच्याच आशीर्वादाने सगळं काही होत आलं आहे आणि त्यांच्या सानिध्यामध्ये. आणि आम्ही रेग्युलरली संभाजीनगरमध्ये पण गजानन महाराजांची सेवा करत असतो आणि इथे हा योग येण्याचा खरंच आम्हाला खूप आनंद वाटला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद राजेश. एवढा सोहळा आहे. काय
संभाजीनगरमध्ये पाऊस पडू दे, कारण की संभाजीनगरमध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस नाही आहे. शेतकऱ्यांचं भलं कर आणि कुठेतरी या ठिकाणी आपला भारत हा एक कृषीप्रधान देश आहे आणि कष्टकरीची जनता आहे त्यांचं सुद्धा भलं कर असं त्यांचं म्हणण्याचं दिसून आलेलं आहे. आपण हे सर्व चित्र संत नगरीला जाताना बघतोय. संत गजानन महाराजांच्या संत नगरीमध्ये भाविक भक्त आपल्याला भेटलेले आहेत. दादा त्यामुळे काय सांगणार आज श्री संत गजानन महाराजांच्या भेटीसाठी आपण आलो? एक आनंद मिळतो, समाधान मिळते जीवाला. किती वर्षापासून आपण भेट घेत आहे? मी जवळपास 12-13 वर्ष. पण काय मागणार काय की गजानन महाराजांना काय सांगणार? आरोग्यदान, संपदा, ऐश्वर्य तुम्हालाच का जनतेला जनतेला सर्वांनाच मिळालं. आपण काय वाटतं? काही नाही, बस सुख शांती लाभून सगळ्यांना आपला प्रगत देश आहे. पण शेतकरी पण अवलंबून आहे सगळं. शेतकऱ्यांना सुखी समृद्धी शेतकरी बांधव जे आहेत, कष्टकरी जी जनता आहे, मुळातच आपला भारत हा म्हणजे कृषीप्रधान देश आहे आणि त्या जनतेला या ठिकाणी सुखात ठेव आणि सुख समृद्धीमध्ये या ठिकाणी नांदो असा आशीर्वाद मागण्यासाठी ते संत गजानन महाराजांच्या जे दर्शनासाठी ते जात आहेत. मेहकरची मंडळी आहे पण सातत्याने दरवर्षी या ठिकाणी ते येत आहेत. आपल्यासोबत आहेत तर आज या ठिकाणी धावपळीच्या जीवनामध्ये आपण कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या प्रियातले विषय धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्राकडे वाटचाल करण्यासाठी किंवा तरुणांनी याच्याकडे येण्याची गरज, कारण आज व्यसनाधीनता इतकी वाढलेली आहे की लोकांना दारू, गुटखा, सिगारेट याची इतकी सवय लागलेली आहे. आणि हे एकच साधन असं आहे की या मार्गात जर तुम्ही आलात तर तुमच्यामध्ये असलेलं व्यसन आहे किंवा मनामध्ये जो न्यूनगंड आहे किंवा तुमच्या मनामध्ये जी भांडणं आहे किंवा लोकांमध्ये जी एकमेकांविषयी जे राजकारण आहे किंवा या राजकारणामध्ये अनेक अशा समस्या आहेत, लोक गुरफटलेले आहेत. प्रत्येकाला खुर्ची, सत्ता, पैसा याची ओढ लागलेली आहे. आणि आज मला असं वाटतं की हाच एक असा मार्ग आहे की तो माणसाला चांगल्या मार्गावर नेऊ शकतो. म्हणून ही आज अत्यंत काळाची गरज आहे की तरुण असो किंवा नवी पिढीनं याच्यात भाग घेतला पाहिजे. मित्रांनो, अतिशय सकारात्मक त्यांचं या ठिकाणी उत्तर आलेलं आहे की आपण धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त या ठिकाणी वळायला पाहिजे. काही भक्त या ठिकाणी बुलढाण्यावरनं या ठिकाणी आलेले आहेत आणि श्रींवरती या ठिकाणी अतोनात या ठिकाणी श्रद्धा आहे. किती वर्ष आहे? हे आमचं आता 5वं वर्ष आहे आणि ते आम्ही सातत्याने इथे येतोय आणि माऊलींच्याच कृपेने थकवा जाणवत नाही किंवा असं काही होत नाही की इथे रस्त्याने येताना असं वाटेल की नाही बा आता अर्ध्यातून वापस पडणार म्हणून. माऊलीवरती अपार श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेचं जे फलित आहे की इथून दर्शन केल्यानंतर दुसरं वर्ष जे आहे ते आरोग्य चांगलं राहतं, भरभराटी होते आणि मन नेहमी प्रसन्न राहतं आणि काहीतरी दुःख कसलं जरी समुदायाचं टेन्शन असलं तर माऊलींचं नाव घेतलं की ते सगळ्या टेन्शनतून आम्ही आज मुक्त होऊन जातो. आपण सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमामध्ये या ठिकाणी सातत्याने भाग घेत आहे, समाजसेवा करतात. इथे जे काही समुदायाचं सामाजिक कार्य म्हणून जे काही लोक आपलं हे करतात, योगदान देतात, तर त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. परंतु ते जे काही पण देतात माऊली त्याच्या 100 पटीने, 1,00,000 पटीने जे आहे ना ते सातत्याने या सेवेकऱ्यांना या ठिकाणी देत राहत असतात. हे माऊलींचे आशीर्वाद आहे. माऊलींसाठी कोणी 1 रुपया अर्पण करेल तर त्याचे ते 1 करोड वापस करतील किंवा 1 करोड रुपयाचं सुख, समृद्धी, आनंद हे त्यांच्या जीवनामध्ये सातत्याने देत राहतात. म्हणून माऊलींचे भक्त सदैव प्रसन्न राहतात. नाही, आपण काय सांगणार, कसं वाटतंय अध्यक्षांनी दिंडीच्या हे बुलढाण्यावरून आलेले आहेत आणि अतिशय त्यांना आनंद झालेला आहे की श्रींचं दर्शन त्यांचं या ठिकाणी दर्शनासाठी आलेलं आहे. बाबा कुठून आला? अमरावती जिल्हा. अमरावती जिल्हा. कसं वाटतंय अध्यक्षांनी या ठिकाणी? साहेब आपण कुठून आला? काय वाटतंय तुम्हाला गजानन महाराजांचे काय साकडं घालणार आहे? साकडं हेच जे भाविक भक्त इतक्या वर्षापासून जे त्यांची पालखीचा सोहळा आनंद करतात आणि भक्तिभावानं पुन्हा लोक इतके लाखोंची संख्या येतात. शेतकऱ्यांची त्यांची सर्वांची मनातली इच्छा पूर्ण हो आणि बळीराजाला चांगला बळी होतो. कलाच्या माध्यमातून आपण उंच शिखरावर या ठिकाणी जात आहे. काय सांगणार आज गजानन महाराजांचा आशीर्वाद आमच्याकडे आहे? 1996 पासून सगळ्यात पहिली सुरुवात शेगाव म्हणून झाली आणि आज ते कलाक्षेत्राची मोठी पोहोचवला फक्त गजाननमुळे. मित्रांनो, असा आहे श्रींचा आशीर्वाद आणि आशीर्वाद घेण्यासाठी आज तिथे आलेले आहेत.